नमस्कार मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आता दत्त जयंतीनिमित्त श्री गुरुचरित्र पारायण हे करताना कोणते नियम लक्षात घ्यावे याविषयीचा आजचा व्हिडिओ पाहणार आहोत. दत्त जयंतीनिमित्त श्री गुरुचरित्र पारायण करताय, मग हे नियम लक्षात घ्या. पंचांगानुसार दरवर्षी मार्गशीर्ष पौर्णिमा तिथीला दत्त जयंती साजरी केली जाते. हिंदू धर्मात दत्तात्रेयांना देखील विशेष महत्त्व आहे. दत्तात्रेय म्हणजे ब्रह्म, विष्णू आणि महेश म्हणजेच देवांचे देव, महादेवांचा अंश असे मानले जाते. यावर्षी 2 डिसेंबर 2024 पासून मार्गशीर्ष महिना प्रारंभ झाला असून मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी ही जयंती साजरी होत आहे. त्यापूर्वी म्हणजेच अष्टमी तिथीपासून श्री गुरुचरित्र पारायणाला सुरुवात झाली आहे. मान्यतेनुसार अष्टमी तिथीपासून दत्त जयंती विशेष प्रहार सप्ताह सुरू होतो आणि या दरम्यान पारायण केले जाते. अशात तुम्ही देखील पारायण करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. या लेखात आपण पारायणाचे नियम आणि महत्त्व जाणून घेऊया. धार्मिक मान्यतेनुसार दत्तात्रेयांचे श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, माणिकप्रभू, श्री स्वामी समर्थ महाराज असे 4 अवतार आहेत. दरवर्षी मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त जयंती ही साजरी केली जाते. या दिवशी दत्तात्रेय महाराजांच्या बालस्वरूपाची पूजा केली जाते. दरम्यान दत्तात्रेयांची सेवा म्हणून श्री गुरुचरित्र पारायणाचे पठण केले जाते आणि असे करण्याला फार महत्त्व आहे. आता जाणून घेऊयात काय आहे गुरुचरित्र पारायण. श्री गुरुचरित्र पारायण म्हणजे दत्त जयंती सप्ताहादरम्यान श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे पठण आणि श्रवण करणे. श्री गुरुचरित्र ग्रंथ 52 अध्यायांचा असून ओवी संख्या 7491 इतकी आहे. काही ग्रंथात 53 अध्याय आहेत. या ग्रंथात श्रीपाद श्री वल्लभ व श्री नृसिंह सरस्वती यांच्या लीलांचे चमत्कृतीपूर्ण वर्णन करण्यात आले आहे. मान्यतेनुसार श्री गुरुचरित्र पारायण वाचल्याने आपल्यावरची संकटे दूर होतात, सुदृढ आरोग्य लाभते आणि पितृदोष दूर होत अडचणींवरही मार्ग सापडतो. असे करा श्री गुरुचरित्र पारायण. मान्यतेनुसार श्री गुरुचरित्र वाचन सुरू करण्यापूर्वी आदल्या दिवशी 4 कुत्रे व गाय यांना नैवेद्य अर्पण करावा. 4 कुत्रे म्हणजे 4 वेद होय व 1 गाय म्हणजे दत्तात्रेयांची कामधेनू. वाचन चालू असेपर्यंत समयी अगरबत्ती पेटत ठेवावी. प्रथम अथर्वशीर्ष वाचावे. 1 माळ गायत्री जप, 1 माळ श्री स्वामी समर्थ जप अथवा दत्त मंत्र जप करून श्री गुरुचरित्र पठणास सुरुवात करावी. दुपारी 12 ते 12:30 या वेळेत पारायण बंद ठेवावे, कारण ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची आहे. श्री गुरुचरित्र पारायणादरम्यान परअन्नाचे सेवन करू नका. आई, पत्नी व बहीण यांच्या हाताचे अन्नाचे सेवन करा. तिखट पदार्थ, कांदा, लसूण यांचा आहारात समावेश करू नये. ग्रंथाचा नैवेद्य गाईला द्यावा किंवा स्वतः घ्यावा व मगच आपण भोजन करावे. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत शक्यतोवर जमिनीवर झोपावे. पुरुषांनी दाढी वाढवू नये. स्वतःच्या हाताने दाढी करावी. चामड्याऐवजी नायलॉन किंवा रबरी चप्पल वापरावे. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत ब्रह्मचर्य पाळावे. सुतक असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधीस जाऊ नये. स्वतःच्या कुटुंबात सुतक आले तर पारायण दुसऱ्यांकडून पूर्ण करावे, अर्धवट सोडू नये. सप्ताह कालावधीत रोज सकाळी व संध्याकाळी श्री गुरुचरित्राच्या पोथीस नैवेद्य दाखवून आरती करावी.
तर मित्रांनो, असे होते गुरुचरित्र पारायण करताना पाळावयाचे नियम. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद.